धन्य झालो आता याची संधी होणाई न पड्यावा हे काळा हाती तुका म्हणे पोट धाले चिन्हधाय तुका म्हणे पोट धाले चिन्हधाय खादले ती खाय अबडिणे धन्य झालो आता याची संधी होणाई न पड्यावा हे काळा हाती विढाला अपुले संचित राहिलेसे प्रेत तुझे नामी धन्य झालो आता याची संधी होणाही न पड्या बाहे काळा हाती समचरण सरोजम सांगणीला बुधाघम जगणहित पाणी मंडलम मंडलानाम तरुण तुलसी माला कंधनम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भुजतेजं स्फुरेरप्रदेशं विदेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं शुक्लां ब्रह्मविचारसार परमा माद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणी अभेदां जाड्यां जगदापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां सेवे लागे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाराम यांची क्रिया स्मरण हो सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थली सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देवमान्य संत तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग संत खूप बरा आहे. या अभंगाद्वारे तुकोबराय आपल्या संचिताला धन्यता देत आहेत. तुकोबरायने प्रश्न विचारला, महाराज संचित दृष्टिगोचर वस्तू नाहीये आणि जी दृष्टिगोचर वस्तू नसते तिला धन्यता देता येते का? तुकोबरायने प्रश्न विचारल्यानंतर तुकोबराय उत्तर देतात. तुकोबराय म्हणतात दृष्टिगोचर वस्तू नाहीये पण दृष्टिगोचर वस्तू नसताना देखील तुकोबराय म्हणतात धन्यता देतं. त्याचं कारण आहे. तुकोबराय म्हणतात राहिलीसे प्रीत तुझे नामी राहिलीसे प्रीत म्हणून तुकोबराय म्हणतात मी धन्य मानतोय
तुकोबाराय म्हणतात धन्य मी मानीन आपुले संचित. तुकोबारायांना विचारलं संचिताला धन्यता देता येत नाही तुकोबाराय, तुम्ही का मानताय? तुकोबाराय म्हणतात माझी प्रेम माझं प्रीती नामाच्या ठिकाणी राहिली आहे आणि नामाच्या ठिकाणी राहिल्यामुळे तुकोबाराय म्हणतात माझं प्रेम हे नामाच्या ठिकाणी राहिले. तुकोबारायांना प्रश्न विचार महाराज, देवाच्या ठिकाणी प्रेम राहावं का देवाच्या नावावर राहावं? देव मोठा का नाव मोठं? तुकोबारायांना प्रश्न विचारला. तुकोबाराय म्हणतात देवपेक्षा तुकोबाराय म्हणतात नाम अतिशय मोठं आहे. देव एका माणसाला तारू शकतो पण तुकोबाराय म्हणतात नाम सगळ्यांना तारता येत आहे. आणि तुकोबाराय म्हणतात माझं संचिताला मी धन्यता देतोय त्याचं कारण आहे माझं प्रेम राहिलंय. जर अधिक बोलतो देवावर प्रेम राहावं नामावर प्रेम राहावं का ठेवावं? जरा बोलत चला. आपल्या नामसप्ताहाला मला वाटतं बरेच वर्ष झाली आहेत, बरेच महाराज मातीत घातली आहेत. बोललं पाहिजे. तुकोबारायांना प्रश्न विचारला. तुकोबाराय नामाच्या ठिकाणी प्रेम राहावं नामीच्या ठिकाणी प्रेम राहावं? प्रेम राहणं वेगळं आणि ठेवणं वेगळं. तुकोबारायांना प्रश्न विचारला महाराज तुम्ही प्रेम ठेवलंय का राहिलंय? तुकोबाराय म्हणतात मी साधना केली आहे आणि ज्या साधनाची फलश्रुती तुकोबाराय वर्णन करतायत. तुकोबाराय म्हणतात राहणं ज्या साधनेने राहिलंय. तुकोबाराय म्हणतात मी ठेवलं नाही, ठेवलेली निघून जात असते. विडाला तुकोबाराय म्हणतात स्वाभाविक साधना करत असताना स्वाभाविक माझं प्रेम नामाच्या ठिकाणी राहिलंय. आणि तुकोबाराय म्हणतात राहिलीसे प्रीत तुझे नामी राहिलीसे प्रीत. प्रेम माझं प्रीती नामाच्या ठिकाणी राहिल्यामुळे तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थाने मी आज धन्य झालोय. तुकोबाराय वर्तमान कालवाचक बोलतायत. तुकोबाराय म्हणतात मी खऱ्या अर्थाने आज धन्य झालोय. म्हणून तुकोबाराय म्हणतात धन्य झालो आता. आता तुकोबाराय म्हणतात धन्य झालोय. मग तुकोबारायने विचारलं पाठीमागा तुम्ही धन्यता नव्हती का तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात ज्या वेळेला ज्या काळेला ज्या वेळेला तुकोबाराय म्हणतात प्रेम रजणं राहणं ज्या वेळेला घडतं त्याच वेळेला तुकोबाराय म्हणतात मी खऱ्या अर्थाने आज धन्य झालोय. तुकोबाराय म्हणतात धन्य झालो आता. मग तुकोबाराय धन्य झालाय. तुकोबाराय म्हणतात याची संदेह नाही. तुकोबाराय म्हणतात संदेह राहिला नाही. तुकोबारायने विचारलं तुम्ही धन्य झालात मग संदेह नाही असं का शब्द वापरला? तुकोबाराय म्हणतात त्याचं कारण आहे संदेह राहिला नाही हे सांगण्याकरता मी साधकाला सांगतोय, साधकाला बोलतोय आणि साधकाला सांगत असताना मला सांगावं लागेल. त्याच्याकरता तुकोबाराय म्हणतात धन्य झालो आता याची संदेह नाही. संदेह नाही, मला संदेह राहिला नाही. नाही. मग तुकोबाराय विचारलं संदेह न राहण्याचं कारण? तुकोबाराय म्हणतात संदेह राहिला नाही. संदेह न राहिल्यामुळे धन्य झालो आणि धन्य झाल्यामुळे प्रेम राहिलीचे प्रीत आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात धन्य मी मानीन. मग तुकोबारायने विचारलं असं जर घडलं तर जीवनात मध्ये काय घडेल? तर तुकोबाराय म्हणतात परमार्थ साधना करत असताना तुकोबाराय म्हणतात न पडे या बाही काळाहती. तुकोबाराय म्हणतात धन्य मी मानीन आपुले संचित. धन्य झालो आता याची संदेह नाही. न पडे या बाही काळाहती. तुकोबाराय म्हणतात मी काळाच्या हातात पडणार नाही. तुकोबारायने प्रश्न विचारला महाराज जो जीव जन्माला येतो तो काळाच्या हातात सापडत असतो आणि काळाच्या हातात सापडल्यानंतर तुम्ही म्हणतात न पडे या बाही काळाच्या हातात मी पडणार नाही. तुकोबाने प्रश्न विचारला महाराज कोणता काळ? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ की? तुकोबारायने विचारलं घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश कीर्तनाला. विढाला तुकोबाराय म्हणतात न पडे या बाही काळा हाती मी काळाच्या हातात पडणार नाही. काय कारण तुकोबाराय काळाच्या हातात न पडण्याचं कारण? तुकोबाराय त्याचं उत्तर देतात ब्रह्मरस करू भोजन पंगती. तुकोबाराय म्हणतात ब्रह्मरसाचं भोजन
ब्रह्मरसाचा स्थायी भाव तुकोबराय म्हणतात मी करणार आहे. तुकोबरायने विचारलं हा ब्रह्मरसाचा स्थायी भाव ब्रह्मरस तुम्हाला प्राप्त होतो कुठं? तुकोबराय म्हणतात संतांची संगती सर्व काळ. संतांच्या संगतीमध्ये संतांच्या पंगतीमध्ये सर्व काळ भूतकाळात मिळालाय, भविष्य काळातही मिळणार आहे आणि वर्तमान काळातही मिळाला. तुकोबराय म्हणतात सर्व काळ संतांची संगती. कशामुळे तुकोबराय म्हणतात ब्रह्मरस करू भोजन पंगती. भोजन पंगती संतांची संगती सर्व काळ आणि संतांच्या संगतीमध्ये मग ब्रह्मरस कोणता? ब्रह्मरसाचा स्थायी भाव काय आहे? ब्रह्मरस तुकोबराय कोणाला म्हणतात आपण चिंतन करणार आहोत. आपल्या हातात काळ थोडासा आहे आणि त्या काळाचं आपल्याला चिंतन करायचं आहे. तुकोबराय म्हणतात असा ब्रह्मरसाचा स्थायी भाव ब्रह्म आम्हाला प्राप्त होतोय. रस कसा ब्रह्मरसाचा स्थायी भाव ब्रह्मस्वरूपात कसा प्राप्त होतो असा बराच मोठा आहे. पण संत कोण? संतांची लक्षणं काय? संत कोणाला म्हणतात? संत बाह्य लक्षणाने असतात का? जी बाह्य लक्षणं असतात ते संत असतातच का? अशी बरेच शंका आहे. सगळ्या शंका घेणार नाही कारण तुम्हाला शंका येतच नाही. फक्त गाण्याची शंका येऊ शकते, कीर्तनाची येऊ शकत नाही. तुकोबराय म्हणतात ब्रह्मरसाचा स्थायी भाव ब्रह्म संतांच्या संगतीमध्ये सर्व काळ आम्हाला प्राप्त होतो. आणि मग तुकोबरायने विचारलं ब्रह्मरसाचं भोजन केल्यानंतर पुन्हा खावं वाटणं, पुन्हा तुम्हाला घ्यावं वाटतं का तुकोबराय? तुकोबराय त्याचं उत्तर देत आहे. तुका म्हणे पोट धालीची नधाय. तुकोबराय म्हणतात पोट भरल्यानंतरही पुन्हा खावं वाटतं, पुन्हा सेवन करावं वाटतो. त्याचं नाव तुकोबराय म्हणतात ब्रह्मरसाचा स्थायी भाव ब्रह्मरस आहे. तुकोबराय सर्वसामान्य असं आहे, एखादं जेवण जर केलं तर पुन्हा खावं वाटत नाही आणि तुम्ही म्हणतात पुन्हा खादले ती खावे वाटे. त्याचं कारण काय आहे? पण तुकोबराय म्हणतात तुका म्हणे पोट धालीची नधाय. खादले ती खाय आवडीने खादले ती खाय. तुका म्हणे पोट धालेची नधाय. तुकोबराय म्हणतात धालेची नधाय खादले ती खाय आवडीने. अर्थ कळला असेल म्हणून पुढे चलतो. तुकोबराय म्हणतात पण धन्य झालो आता याची संदेह नाही न पडे या बाही काळ हाते विढाला. अभंगाचा सरसर अर्थ म्हणला. तत्पूर्वी चिंतन मांडण्यापूर्वी थोडा पर्याय द्यायचा. असा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात होतो. अतिशय भाग्य महाराज. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे. याच लागी संसारी जन्मीजे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. तुकोबराय म्हणतात त्याला भाग्य म्हणत चला. आणि तो परमार्थ साधना आपल्याकडे घडते. आमचे हरिभक्तपरायण असणारे मोरे दादा त्यांचे हे नेतृत्व आहे. रामकृष्ण हरी फार अवघड आहे पण त्यांनी अतिशय गोड वाजवलं आणि म्हणून ते गोड वाजवत आहेत. अतिशय धन्यता त्यांना देतो. सगळी टाळकरी मंडळी आहेत पण टाळकरी ताल सोडून बऱ्याच वेळेला वाजवतात. त्याचं कारण आहे नेहमी वाजवत नाही आणि जे नेहमी वाजवतात ते ताल सोडून वाजवत नाही. विडाला असा नामसप्ताह आपल्याकडनं होतोय. जरा वेळ घेत नाही म्हणून सगळ्यांच्या नतमस्तक पायावर नतमस्तक होतो. पुन्हा सगळ्यांना विनंती करतो विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा. प्रत्येक वेळेला विठ्ठल म्हणत चला, टाळी वाजवा. नाम सप्ताहाची अतिशय महत्वाची साधना आहे आणि ती साधना आपण करतोय. अतिशय भाग्यवान आहात ज्यांनी मला बोलवलं असे असणारे आमचे शिष्य एकनाथ महाराज कुबेर. त्यांनी मला पाचारण केलं. ते आमचे वारकरी घराण्यातले आहेत. त्यांचे वडीलही वारकरी होते, तेही वारकरी आहेत. आमच्या ताई देखील वारकरी आहेत. आमच्या पालखीबरोबर त्यांनी वारी केली आहे. त्यांचे सासरे देखील पैठणची वारी, दौलताबादची वारी, पंढरपूरची वारी न चुकता वारी करायची. आणि न चुकता वारी करतात त्याला वारकरी म्हणतात. आणि जे वारी चुकून करतात त्याला वारकरी म्हणत नाही, टग्या म्हणतात. विडाला अशी परमार्थ साधना तुम्ही करतायत. अतिशय भाग्यवान आहात.
पुन्हा पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या पायावर नतमस्तक होतो. सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही पण सगळ्यांच्या पायावर नतमस्तक होतो. परमार्थ साधना करायची आहे आणि तुकोबाराय म्हणतात ती साधना केली. तुकोबारायांना विचारलं परमार्थ साधना करत असताना ज्या साध्यापर्यंत तुकोबाराय तुम्ही पोहोचले त्याचं कारण सांगा ना. तुकोबाराय म्हटले मी परमार्थ साधना आज करत नाही. जरा गोड चिंतन मांडतो. मला चिंतन मारण्याची सवय आहे. मला हसवणं जमत नाही आणि फसवणंही जमत नाही. कारण आमच्या घराण्याची रीत आहे. श्री संत जनार्दन स्वामी महाराज महाराजांचे श्री गुरु आणि त्यांच्या पादुका आमच्या घराण्यात आहे. दादांना माहित आहे आमचे वारकरी आहेत. आमच्या आजोबांचे माळकरी आहेत आणि म्हणून 5 पिढ्या परमार्थ आमच्या घराण्यात आहे. आजपर्यंत आमच्या 5 पिढ्या कोणी फसवलं नाही आणि मिळवलंही नाही. मग फसवणं आणि मिळवणं हे आमच्या जीवनात नाही. म्हणून फक्त तुकोबारायांचा अभंग कसा आहे तेच सांगणार आहे आणि हसवणार नाही. विठ्ठला अशी परमार्थ साधना तुकोबारायांना विचारलं. तुकोबाराय परमार्थ साधना एका जन्माची का अनेक जन्माची? परमार्थ सतत करावा का कधी मधी करावा? जरा गोड चिंतन म्हणतो. प्रपंच कधी मधी करावा पण परमार्थ सतत करावा. पण आपला डिफरन्स असा आहे आम्ही परमार्थ कधी मधी करतो आणि प्रपंच सतत करतो. मग जरा अधिक मला बोलायचंय. प्रपंच आम्ही सतत करत असताना जर आम्ही सतत ज्याच्यावर लक्ष आमचं आहे आम्ही सतत जर प्रपंच करतो तर प्रपंच चांगला व्हावा का दुःख प्राप्त व्हावा? जरा बोलत चला. सगळे ब्रह्मचारी नाहीत नाही तर जी गोष्ट आम्ही सतत करतोय आणि जर सतत जर करत असेल तर तो चांगला व्हावा का वाईट व्हावा? चांगला व्हावा. पण होतो का? का होत नाही? त्याचं कारण आहे आमचं सातत्य आहे. पण सातत्य असताना देखील प्रपंच होत नाही. जरा अधिक बोलतो. प्रपंच पाठीमागही कुणाचा झाला नाही, आजही होणार नाही आणि उद्याही कुणाचा झाला नाही. जीवनामध्ये प्रपंच कुणाचा होत नाही आणि प्रपंच झालाही नाही, होणारही नाही. मग जर प्रपंच होत नाही, होणारही नाही, झालाही नाही तर करावा का? झालंही नाही, होणारही नाही आणि आताही नाही, वर्तमान काळात नाहीये, भूतकाळातही कुणाचा झाला नाही आणि भविष्य काळातही कुणाचा झाला नाही तरी माणसं करतच नाहीत. महाराज माणसाला प्रपंच इतका आवडतो. मी नेहमी सांगतो जीवनामध्ये बायको गोड बोलणारी नसावी. ज्यांची बायको गोड बोलते ना ते घरीच असतात, वारीला येत नाही. त्यांना माहित आहे गोड बोलते म्हणून घरी आहे. पण ज्यांची घरी कटकट आहे ते बहुतेक वारीला आहेत. जीवनामध्ये सुख नसावं. जरा वेगळं बोलतो. संतांच्या प्रत्येक जीवनामध्ये सुख नाहीये. सुखाची परिभाषा आम्हाला कळत नाही. आम्ही प्रपंचात सुख बघतो. जरा दृष्टांत सिद्धांत करतात. सगळी माणसं तंबाखू खातात, तंबाखूला चुना लावतात आणि तंबाखूला चुना लावता लावता माणसाला चुना लावतात. ही तंबाखू खाणारी माणसं आहेत. मला दृष्टांत सिद्धांत करता जायचंय. तंबाखू खाण्याकरता जर खाल्ली तर खाल्ली पाहिजे का थुकली पाहिजे? खाणारे नाहीत का इथं? जी वस्तू आपण खाण्याकरता खातो ती खाल्ली पाहिजे का थुकली पाहिजे? मग माणसं जर थुकत असेल तर का म्हणून खातात? खाण्याकरता जर वस्तू खायची आहे तर थुकायची का? आणि जर थुकायचीच आहे, इतकी महाग आहे गायच्या, तरी माणसं खातात आणि थुकतात का म्हणून? मला कळलं नाही, कारण मला व्यसन नाही.
आम्हाला सुरुवातीपासून प्रपंच कळला नाही, प्रपंच झालाय नाही. जरा गोड चिंतन सांगतो. लहानपणी आई म्हणते आमच्या बाळ्याला कळत नाही. लग्न झाल्यानंतर बायको स्वीट बोलता बोलता म्हणते आमच्या यांना अक्कल नाही. आणि म्हातारपणी मुलं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला अक्कल नाही. मला म्हणायचं कळलं कधी हो? लहानपणी आई म्हणते कळत नाही. लग्न झाल्यानंतर बायको स्वीट बोलता बोलता गोड बोलता बोलता पॉइझन सोडते. ती म्हणते तुम्हाला कळत नाही. आणि म्हातारपणी मुलं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला अक्कल नाही. मग कळलं कधी? बालपण अवस्था गेली आहे, तारुण्य अवस्था गेली आहे, वृद्धावस्था आमच्या जर गेली आहे तर आम्हाला प्रपंच कळला का कळल्यासारखा वाटतो? जरा बोलत चला. कळल्यासारखा वाटतो, कळत नाहीये. जर कळलाच असता तर मग संतांना सांगायची गरज नसती. आणि आम्हाला जर कळलाच असता तर आम्ही हे सगळं सोडून गेलो असतो. संतांना कळला. जरा संतांचं चिंतन सांगतो. संतांना प्रपंचही कळला आणि देवही कळला. त्याच्या विरुद्ध बोलतो, आम्हाला देवही कळला नाही आणि संसारही कळला नाही. संसार कळत नाही आणि प्रपंच परमार्थही कळत नाही. मग परमार्थ आणि संसार कळण्याकरता तो खूप बरा आहे ना. संतांना प्रपंचही कळतो आणि संसारही कळतो. मग संसाराचं चिंतन संतांना विचार. संसार कसा आहे त्या संसाराचं वर्णन केलंय. तुकोबारे म्हणतात अरे आम्हाला संसाराचं स्वरूप कळलंय, संसाराचं रूप कळलंय, संसार कसा हे आम्हाला कळलंय. काय संसाराचं स्वरूप आहे, काय संसाराचं रूप आहे, काय संसार आहे असा प्रश्न संतांना विचारला. त्यावेळेला संत सांगतात अरे आम्हाला खऱ्या अर्थाने कळला. कसा कळला तर ती सांगतात सुखाचा विचार नाही कोठे, विचार नाही कोठे संसार. कसा आहे? दुःख बांधवडी, दुःख देणार आहे. बांधवडी शब्द वापरलाय. बांधवडी सुखाचा विचार नाही कोठे, विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, आहे हा संसार दुःख बांधवडी आहे. मग आम्हाला दुःख वाटतंय का सुख वाटतं? एखाद्या माणसाला म्हटलं चला आता पंढरपूरला वारी येणार आहे, उद्या चैती वारी आहे, आपण चैती वारीला गेलं पाहिजे. माणसं येत नाही. ते म्हणतात नको महाराज, बरं आहे, गरम होत आहे, फार ऊन आहे, तिथं पाणी चांगलं मिळत नाही प्यायला. सगळे माणसं सुखाचं. मग सुख कळलंय का आम्हाला? तुकोबारे म्हणतात सुख कळलं नाही. त्याचं कारण आहे आम्हाला सुखही कळलं नाही, पण संतांना सुख कळलं, संतांना प्रपंचही कळला, संतांना दुःखही कळलं आणि संतांना परमार्थही कळला. तुकोबारायांना विचारलं संसार कळलाय, त्या संसाराचं स्वरूप सांगितलंय. संसार दुःख
सभोकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ क्षुनी पाठी लागले ओढाळ कवडा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ आंधळा प्रकरणे आंधळा त्या आंधळ्या प्रकरणात आम्हाला आंधळे माहित नाही मुके माहित नाही जोगी माहित नाही वासुदेव माहित नाही कारण आमचं काहीच नाही आम्हाला फक्त टीव्हीवरच्या मालिका माहिती आहे प्रकरण त्या मालिकेमध्ये आपण जर मालिका भजनी मालिका घेतली तर या मालिकेमध्ये प्रकरण आहेत त्याच्यामध्ये नाट आहेत गोड चिंतन आहे महाराज वाचलं पाहिजे पण या मोबाईल आल्यापासून वाचणं राहिलंच नाही आणि जीवनामध्ये नाचणं घडतंय हो जीवनामध्ये वाचणं असावं का नाचणं असावं पण मला नंतर कळलं माणसं का नाचतात आता बाया नाचायला लागल्या तो डीजे पुढं पण ज्या वेळेला रामायणामध्ये गोड चिंतन आलंय ज्या वेळेला ही सगळी त्यांच्याकडे गेली होती आणि त्यांनी जात असताना म्हणले आम्हाला बायका करून घ्या त्यावेळेला त्यांनी सांगितलं म्हणले आमचं राज्य कधी येणार आहे म्हणले कलियुगात येणार आहे म्हणून बाया नाचायला लागल्या भगवंताने सांगितलं तुमचं राज्य येणार आहे कुठं कधी येणार आहे म्हणले कली येणार आहे आणि जो कली आहे त्या कलीचा प्रताप ज्या वेळेला होईल त्यावेळेला नाचणं घडल माणसं नाचायला लागली तो मग ती प्रपंचात नाचतात डीजे पुढे नाचतात बाकीचे आणखी नाचतात नाचणं कसं घडत आहे तुकोबराय म्हणतात ही परमार्थ साधना आम्ही करत नाहीये ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ साधना घडते ना तुकोबरायांना विचारलं परमार्थ साधना आजची नाहीये म्हणून संसार संतांना कळतो आणि संतांना परमार्थही कळतो तुकोबरायांना विचारलं तुम्हाला परमार्थ कळलाय म्हणजे हो संसाराचं स्वरूप सांगितलंय परमार्थ कळलाय का देव कळलाय का तुकोबराय तुकोबराय म्हणतात देव कळलाय काय सांगतात अरे मी अलीकडचं नाही त्याच्याही पुढचं सांगू का तुकोबराय सांगू लागले विठाला विठाला देखिला देखिला माया देवाचा देखिला देखिला माया नामाचा दोष स्वीकारून तुकोबराय दोनदा समान अर्थाचे शब्द वापरतायचे तुकोबराय म्हणतात देखिला देखिला माय देवाचा देवाचा देव पाहिला काय झालं तुकोबराय फिटला संदेह निमाले दुजेपण निमाले मी आणि तू आणि मी हे निमाल शब्द तुकोबराय वापरतात दुजा राहिला नाही मी आणि तू एकच आहे कधी कळलं तुकोबराय मी वासुदेव नाही तुझा आणि मागुता का माझा स्वर गेला म्हणून मी थांबलोय तुकोबराय म्हणतात तू कळो मी वासुदेव तत्वता कळो आले विचारिता आहे ठाऊक सौभाग्य संता मी वासुदेव आहे पण एखाद्याला म्हटलं तुम्ही देव आहात ते म्हणले काय मजा करता महाराज मी कशाचा देव देव नाही का ज्ञानेश्वर महाराज तर गोड चिंतन म्हणतात ऐसा हृदयामध्ये विराम आस्था सर्व सुखाचा आराम का भांतासी काम विषयावरी सदानंद गुरुजीचं चिंतन लक्षात विडाला ऐसा
का भ्रांतासी काम विषयावरी भ्रांत पडली आहे. मी राम आहे, हृदयात राम आहे, प्रत्येकाच्या राम आहे. पण प्रत्येकाच्या राम असताना त्यांना वाटत नाही मी राम आहे. का वाटत नाही? त्याचं कारण आहे त्यांचं राम नाम चिंतन नाही. परमार्थ साधना सतत आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे. पण विशेष स्वरूपाने विचारलं कुठं आहे, तर हनुमंतराय म्हणतात माझ्या स्वरूपामध्ये, माझ्या ध्यात विशेष स्वरूपाने आहे. आमच्या स्वरूपात नाही का? आमच्याही आहे, पण विशेष नेहमी स्वयंपाक करते. जी बाई नेहमी स्वयंपाक करते तिच्याकडून चुकूनही कमी जास्त मीठ होत नाही. पण जी येडी हळद कधीतरी करते तिच्याकडून कमी पडत नाही तर जास्त तरी होत. त्याचं कारण आहे सातत्य नाही. विढाला कशी परमार्थ साधना सातत्याची आहे. आणि सातत्य साधना करत असताना भगवंत सांगतात अर्जुना नुसतं माझ्याजवळ राहून जमत नाही रे. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढवताः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्त उपासते. नित्ययुक्त उपासते. कीर्तनाचे नटनाचे ज्ञानेश्वर महाराज उभी खर्च करतायत. ज्ञानेश्वर महाराज विवेचन करतायत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत कीर्तनाचे नटनाचे नासिदे दमावे कीर्ते मनती काय खावे. ते सगळं वाचत चला. पण ज्ञानेश्वरी आपल्याला रेडीमेड ऐकायची सवय लागली. विडाला साधना सातत्याची गरज आहे. मग तुकोबारांना विचारलं तुम्ही सतत परमार्थ केलाय का? तुकोबारे म्हणतात मी एका जन्मात केला नाही. तुकोबाराय सतत करतायत. तुकोबाराय जागृतीत भजन करतायत. स्वप्नात तुकोबारायांना अनुग्रह प्राप्त होतो. स्वप्नामध्ये तुकोबाराय भजन करतायत. सुषुप्ती अवस्थेमध्ये भजन करतायत. तुर्यावस्थेमध्ये भजन करतायत. आणि हुणमणी अवस्था आहे. अवस्था इतक्या प्राप्त होण्याकरता जागृतीत आहे, स्वप्नात आहे, सुषुप्ती अवस्था आहे, तुर्य अवस्था आहे आणि हुणमणी अवस्था आहे. कधी ऐकलेत का? कानावर गेलेत हे? परमार्थ साधना अवस्था सर्वसामान्य नाही. आमची अवस्था निर्माण होत नाही. त्याचं कारण आहे आम्ही परमार्थात अनावस्थेत आहोत. तुकोबाराय सतत भजन करताय. तुकोबाराय म्हणतात अरे पाठीमागही केलं, मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही हेच करीत आलो. मागे बहुता जन्मी पाठीमागही केलंय, भूतकाळात केलंय, मागच्या जन्मात केलंय. तुकोबाराय म्हणतात आजही करतोय. तुकोबाराय म्हणतात आज करतोय. तुकोबाराय आज करतायत का? तुकोबाराय त्याचं उत्तर देत आहेत. दिन रजनी हा धंदा गोविंदाचे पवाड रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे अंगी दैवत हे खेळे. त्याचं कारण आहे दिन रजनी हाची धंदा मी सतत करतोय. गोविंदाचे पवाडे आज करतोय. तुकोबाराय आज करतायत, पाठीमागं केलंय, पुढे करणार आहेत का? तुकोबाराय त्याचं उत्तर देतात घेईन मी जन्म याजसाठी म्हणतात घेईन मी जन्म. भूतकाळात तुकोबाराय वर्णन करतायत. तुकोबाराय म्हणतात त्याच्याकरता मी जन्म घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा किंवा तुझी चरण सेवा साधवया. दोन पाठ आहेत. कशा करता? हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. महाद्वारी घालीन लोटांगण पाठीमागही केलंय, पुढेही करणार आणि तुकोबाराय म्हणतात आताही करणार. तुकोबारायांना विचारलं पाठीमागं तुम्ही करताय, आजही करतायत, उद्याही करतायत, कोणत्या बळावर? विचारलं तुम्ही एखाद्या महाराजाला विचारलं महाराज तुमचे मुलं काय येतो? म्हणले महाराज मुले चांगले आहेत, अतिशय चांगले आहेत. महाराज सांगत असतात पण महाराजांवर विश्वास ठेवायचाच नाही. जरा गोड बोलतो. एखाद्या वारकऱ्याचा मुलगा वारकरीच निघेल असं नाही.
एखाद्या महाराजाचा मुलगा महाराजच निघाल असं नाही, एखाद्या गायकाचा पोरगा गायकच निघल असं नाही, होत नाही. कारण मी सांगत नाही, तुकोबाराय म्हणतात संतांची ते अप्त नवती ते संत. नवती शब्द आहे, नवती ते संत, संतांची आप्त नवती ते संत. संतांची मुलं निघणार नाही. एखाद्या वेळेस बाप जरी काकडा करत असला तरी काट्ट येणार निघतं. विठाला प्रश्न विचारला महाराज, आज करतायत आता? तुकोबाराय म्हणतात आज करत नाही. माझं स्वरूप सांगू का? तुकोबाराय म्हणतात ज्या वेळेला भक्ती चालू होती त्या वेळेला मी देखील होतो. तुकोबाराय वर्णन करतात, चवयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी 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 कीर्तनी. गोड वाजवता येतं पण तुम्हाला रिमिक्स वाजायची सवय लागली. डीजे मुळे सगळं बिघडलं. वारकरी चाली अगोदर अशा ओढून वाजवायच्या असतात. जरा आमच्या फडावर या, मला लक्षात येईल. महाराज परमार्थ साधना करायची सोपी साधना नाही. तुकोबाराय म्हणतात ही साधना मी आज करत नाही. काय तुकोबाराय? 4 युगापासून मी चिंतन करतोय. 4 युगात भक्ती आहे. उघड कुठं तरी आपलं पंग द्यायची म्हणायची महाराज आमचं नाव घ्या. आम्हाला इतके नवरे झालेत महाराज, काय सांगावं. ज्यांनी बोलवलं त्याचं नाव घ्यावं लागतं, ज्यांनी जीव घातलं त्याचं नाव घ्यावं लागतं, ज्यांनी तिथं आल्यानंतर पुन्हा त्यांचं नाव घ्यावं लागतं. मला म्हणायचं कीर्तनात नाव घ्यावं का घेऊ नये? हो, घेण्याची गरज नाही पण घ्यावं लागतं. त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे लौकिक भाग आहे. तुकोबाराय म्हणतात मी 4 युगाची भक्ती आहे. मग तुकोबारायांना विचारलं 4 युगाची भक्ती आहे पण मग तुम्ही आज करतायत त्याचं कारण सांगा ना. पाठीमागं केलंय, पुढेही करणार आहात, आताही करणार आहात, पण हे तुम्हाला घडतं कसं हो तुकोबाराय? आमच्या हरिपाठ पाठ होत नाही हो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हटलं की पाठीमागचं विसरतं, पुढचंही विसरतं. आमचा हरिपाठ लवकर पाठ होत नाही. मग तुकोबाराय हरिपाठ आम्हाला म्हणता येत नाही. मग तुमच्या जीवनामध्ये सातत्य परमार्थ साधनेचं काय कारण आहे असं तुकोबारायांना विचारलं. जरा गाणारी मंडळी जरा ऐकत चला आणि मग 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 पुढे म्हणत चला. तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये परमार्थिक सातत्य सतत नामाचं घडतंय त्याचं कारण काय आहे? तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात सांगतात बघा. मी त्याच्याकरताच म्हणलो ऐकत चला. राहिली से प्रीत तुझी नामे, राहिली से प्रीत तुझी नामे, राहिली प्रीत तुझी नामे, राहिली प्रीत. धन्य मी मानिन आपुले संचित, हे धन्य मी मानिन आपुले संचित, धन्य मी मानिन आपुले संचित, धन्य मी मानिन आपुले संचित. राहिली से प्रीत तुझिया नामे, राहिली से प्रीत तुझिया नामे, राहिली से प्रीत तुझिया नामे, राहिली से प्रीत तुझिया नामे. धन्य झालो आम्ही यासी संदेह नाही, धन्य झालो आम्ही यासी संदेह नाही, धन्य झालो आम्ही यासी संदेह नाही.
अगोदर स्वर लावत चला. त्याच्याकरता ही पेटी आहे, त्याच्याकरता मृदंग आहे. काय असतं, स्वर गेला की सगळं कीर्तन जातं, सगळं जातं महाराज, मातीत जातं. बाई जरी कुलवान घराण्यातली असली पण ती जर चांगली पाहुण्यापुढे वागत नसली तर मातीत जातं सगळं. विठाला विठाला. परमार्थ साधना तुकोबराय म्हणतात, माझं मी प्रेम प्रणामाच्या ठिकाणी राहिलंय. राहिलीसे प्रीत तुझे नामी. प्रेम देवाच्या ठिकाणी राहणं. मी शंका निर्माण केली होती अगोदर, देवावर प्रेम असावं का नावावर? देव मोठा की नाव मोठं? जरा बोलत चला. बरेच महाराज मातीत घातले तुम्ही. देव मोठा की नाव मोठं आहे? तो खूप बरं म्हणतात, अरे देवापेक्षा नावावर प्रेम करत चला. जरा गोड चिंतन म्हणतो. बायको माणसावर प्रेम करत नाही, फक्त त्याच्या नावावर प्रेम करते. म्हणून 14 जानेवारीला फक्त बाई नाव घेते आणि हात टाक्या कान लावून ऐकतो. ती माणसावर प्रेम करत नाही, त्याच्या नावावर प्रेम करते. काय घडलं हा वर्षभर पळत राहतो. ती फक्त 14 जानेवारीला नाव घेते पण हात टाक्या पळत असतो. त्याला जर विचारलं का पळतात, म्हणले महाराज तिने सांगितलंय आणि ते 1 तासाच्या अगोदर पूर्ण केलं पाहिजे. नुसतं नाव घेतलं की पळत राहतो. मला असं म्हणायचं, जर भगवंताचं नाव घेतलं तर काय करणार नाही? काय नो हे गेले एका चिंतीला विठ्ठले, सर्व साधनाचे सार, भवसिंधू उतरी पार. काय नव्हे केले एका चिंतीला विठ्ठले, सर्व साधनाचे सार, भवसिंधू उतरी पार. संत संत काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, विठ्ठले चिंतिता एका, सर्व साधनाचे सार, भवसिंधू उतरी पार. उतरी पार भवसिंधू. काय करेल महाराज? काय नो हे केले? सगळं करतो भगवंत, पण आमचा विश्वास पाहिजे बरं का. आमचा बायकोवर विश्वास असतो पण नावावर नसतो. आमच्या काट्यावर प्रेम असतो पण आमचं देवावर प्रेम नसतं. आणि मग देव म्हणतो, तुमचं जर टंगळ मंगळ तर माझा आशीर्वाद टंगळ मंगळ. जो जैसा मज कारणी, मी तैसा ते त्या कारणी. जया परमार्थ साधना भावाची साधना आहे. तो काय करतो? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी. भावाची जो जैसा मज कारणी, मी तैसा ती त्या कारणी. जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव. म्हणून परमार्थ साधना करत असताना भगवंत अंतःकरणातलं घेतो, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. तुकोबराय भाव म्हणतात, अरे अंतःकरणात देव भाव पाहतो. आणि तुकोबराय म्हणतात, हा भावाचा भुकेला आहे. तो भाव परमार्थ साधनेमध्ये लागतो. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. हाती रुंदाला तुझ्याला, हाती रुंदाला तुझ्याला, देव भावाचा भुकेला. हाती दुष्काळ, हाती उपचार नाही. हाती दुष्काळ तयाला, देव भावाचा भुकेला. हाती दुष्काळ तयाला. दुष्काळ भगवंताला आहे. कुणाचा? भावाचा, प्रेमाचा दुष्काळ आहे. आणि तोच आम्हाला प्राप्त होण्याकरता म्हणजे सगळे भक्त मिळतील
नाक घासणारे मिळतील, उड्या मारणारे मिळतील कान धरून, पण भगवंताचं चिंतना करता चिंतन करणारी फार थोडे आहे. तुकोबाराय म्हणतात परमार्थ साधना देवा करता साधना केली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात मी साधना देवा करता केली आहे, आणि जी साधना ना देवाने करता केली आहे, तुकोबाराय म्हणतात मला साधन विशेषत्वाचं प्राप्त झालं. ते तुकोबाराय म्हणतात माझं साधन काय आहे. तुकोबाराय म्हणतात राहिली से प्रेत तुझे नामी, नामाच्या ठिकाणी माझं प्रेम राहिलंय. तुकोबाराय नामाच्या ठिकाणी प्रेम राहावं का नामीच्या ठिकाणी? तुकोबाराय म्हणतात नामाच्या ठिकाणी प्रेम राहावं. निळोबाराय तुकोबारायांचे असणारे गुरुबंधू शिष्य निळोबाराय. पण त्यावेळेला भक्ती करत असताना, नामचिंतन करत असताना, साधना करतायत, आणि साधना करत असताना भगवंत अवतीर्ण झाले. आणि अवतीर्ण झाल्यानंतर पुढे उभे राहिल्यानंतर निळोबारायनं सांगितलं, निळोबाराय उघडा डोळे, तुम्ही ज्याचं चिंतन करताय त्याच्याकरता तुमच्याकरता मी आलोय, उघडा डोळे. निळोबारायने डोळे उघडले आणि वर बघितलं, आणि वर बघितल्यानंतर म्हणले देवा अरे मी तुझं नामचिंतन करत नाही, देव समोर यावा आणि देव समोर येऊन त्याला नाकारावं. चांगली मुलगी यावी, सुंदर नोकरीची असावी, आणि मग याने म्हणावी नको, पण याला कोणी देतच नाही, आणि मग म्हणावी नको, परमार्थ साधना नाही. निळोबारायने डोळे उघडले आणि देवाला सांगितले देवा कधीपासून शिकलास रे आमंत्रण न देता येणं? मी तुला बोलवलं नाही, मग कोणा करता कुणाला बोलवलंय? निळोबाराय उत्तर देतात तू कयाचा धावा करी ताजे, तू कयाचा धावा करी आणि उभं राहावं. आणि मग तुकोबाराय निळोबारायने म्हणावं देवा तुला मी ओळखत नाहीस. मग कुणाला ओळखतोय तुकोबाराय विचारलं. निळोबाराय म्हणले मी तुकोबारायना ओळखतो, तुका याचा धावा करीत असे, तुका ओळखोची देवा, देवा मी तुला ओळखत नाही. काय कारण आहे? देव समोर असताना नाकारावं. त्याचं कारण आहे ही भक्तीची साधना आहे, आणि त्या साधनेची फल तुकोबाराय म्हणतात त्याचं कारण आहे देवा माझं प्रेम राहिलंय, आणि ते राम तन देवाच्या ठिकाणी नाही तर त्याच्या नामाच्या ठिकाणी आहे. का तुकोबाराय नामाच्या ठिकाणी प्रेम राहिलंय? तुकोबाराय त्याचं उत्तर देत आहेत. तुकोबाराय म्हणतात देव एका माणसाला तारेल, पण नाम सगळ्या जगाला तारत. जरा अधिक बोलतो. ज्या वेळा सेतू बांधायचं काम सुरुवात झालं, आणि सेतू बांधत असताना सगळ्यांनी एका दगडावर रा लिहिलं, एका दगडावर म लिहिलं, आणि त्या समुद्रात दगड टाकले गेली. आणि दगड टाकल्याबरोबर राम असं शब्द दोन्ही एकत्र यायचे, दोन एकत्र दगड जमायचे, आणि दोन एकत्र झाल्यानंतर सेतू बांधला गेला. भगवंताला वाटलं माझ्या भक्ताकडनं दगड तरतायत, आपल्याकडे का तरुण आहेत? म्हणून सेतू बांधायचं काम झाल्यानंतर बांधत असताना संध्याकाळी सगळी झोपली आहेत, आणि झोपत असताना भगवंताला वाटलं आपल्या नामाची इतकी ताकद आहे, आपण करून पाहावं. म्हणून संध्याकाळची वेळ सगळी बाजूला गेलेत. भगवंत तिथे गेले, असा दगड घेतला आणि समुद्रात टाकला. टाकल्याबरोबर तो तळाला जाऊन बसला. भगवंताला वाटलं आपण मोठा घेतला म्हणून तरत नाही, म्हणून त्याच्यापेक्षा छोटा घेतला. पुन्हा टाकला, पुन्हा टाकल्यानंतर तोही तळाला जाऊन बसला. त्यांना वाटलं त्याच्यापेक्षा लहान घ्यावं, म्हणून त्याच्यापेक्षा थोडा लहान घेतला, मोहरी एवढा. पुन्हा दगड टाकला,
तोही तळाला जाऊन बसला आणि जरा गोड चिंतन म्हणतो. माणसं जर गाडीवरून पडली तर कुठं लागलं बघत नाही, आपल्याला कोण पाहतंय, कुठं लागलं हे बघत नाहीत, पण आपल्याला कोणी बघितलंय. तसं भगवंतानी पाठीमागं बघितलंय. आपण दगड टाकत असताना कोण बघतंय का? पाठीमागं बघितलं. हनुमंतराय हात जोडून उभे होते. हनुमंतरायाला विचारलं, हनुमंता कधी आला? म्हणले पहिल्याच दगड आला. विडाला रामप्रभूंनी भगवंताला हनुमंताला विचारलं, हनुमंता अरे पहिल्याच दगडाला आला तर दगड तुमच्या हाताने तरतात, माझ्या का तरत नाही? हनुमंताने गोड उत्तर दिलं. हनुमंत म्हणतात, देवा अरे तू ज्यांना सोडलं ते तरणारच नाही. ज्याने तू धारण केलंय ते तरतील. धारण शब्द कळण्याकरता कठीण आहे. धारण शब्द आहे. गोड हनुमंतराय उत्तर देतात. हनुमंतराय म्हणतात, अरे ज्याला तू सोडलंय, तुझ्या हातात सोडलंय, त्याला तरणं शक्य नाही, पण ज्यांनी धारण केलंय त्यांना शक्य आहे. म्हणजे हनुमंत म्हणतात, देवा तुझ्याकडनं घडणं शक्य नाही. जरा मला डिफरन्स सांगायचा. जी गोष्ट देवाकडनं घडत नाही ती भक्ताकडनं घडू शकते. भक्ताची ताकद इतकी आहे. कुणाकुणाची ताकद आहे? म्हणून हनुमंतरायाची इतकी ताकद मोठी आहे महाराज. 16 तारखेला हनुमंतराया जन्माला येणार आहे. हनुमंतरायाचा जन्म आहे आणि हनुमंतरायाचा जन्म सकाळी आहे आणि माणसं दुपारी साजरं करतात. जिथं सकाळी जन्म आहे तिथं केला पाहिजे, पण त्यावेळेला उठता येत नाही, कारण सूर्यवंशाची सगळी अवलाद सूर्यवंशी आहे. उडाला सकाळी राम प्रहरामध्ये भगवंताचा अवतार आहे आणि हनुमंतरायाचा अवतार असल्यामुळे राम प्रहरामध्ये 16 तारखेला आहे आणि म्हणून भगवंताचा जन्म आहे. असे हनुमंतराया भक्तीच्या उच्च कोटीतले आहेत. मग विचारलं, हनुमंता ही ताकद निर्माण होण्याची काय आहे? इतकी तुकोबर आहे. भक्तातले शिरोमणी तुकोबर आहे. नामसाधनेने तुकोबर आहे तरतायत, पण तुकोबर आहे म्हणतात. असे असणारे तुकोबर आहे, पण भक्तीच्या वाटा हनुमंतरायाला विचारतात. काय? भक्तीच्या त्या वाटा मजदावया, सुभटा मजदावया, शूर आणि धीर स्वामी कार्या सुसादर. काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुभटा. हनुमंतरायाला तुकोबर आहे, भक्तीच्या वाटा विचारतात, म्हणजे तुकोबर आहे, भक्त शिरोमणी आहे. नामाच्या ठिकाणी हनुमंतरायाने प्रीती नामाच्या ठिकाणी राहिली का प्रेम राहिलंय? तुकोबर आहे म्हणतात, अरे हनुमंताचं प्रेम देवावर आहे. कसं प्रेम आहे? ज्ञानेश्वर महाराज ओवी खर्च करतात. मग निस्सीम भाव उल्लासे मज अर्पावयाचे निमिसे. मज अर्पावयाचे निमिसे मग निस्सीम भाव उल्लासे. उल्लासे निस्सीम भाव. जो निस्सीम भाव भक्ताचा असतो तुकोबराय म्हणतात त्यांना भक्ती घडते. तुकोबरायने विचारलं, तुकोबराय परमार्थ साधना करत असताना तुमचं देवाच्या ठिकाणी प्रेम राहिलंय? तुकोबराय म्हणतात, राहणं ज्या वेळेला घडतं त्यावेळेला तुकोबराय म्हणतात, धन्य मी मानिन आपुले सच्चित. तुझे नामी प्रेम राहिल्यामुळं, प्रीती राहिल्यामुळं माझ्या जीवनाला तुकोबराय म्हणतात धन्य आहे, धन्य आहे. संचित तुकोबराय, दृष्टीगोचर वस्तू नाही, म्हणून आमचं संचित अतिशय महत्वाचं आहे. जरा गोड चिंतन म्हणतो. माणसाच्या जन्माबरोबर देहा बरोबर येणार कोणती साधना नाही, कोणतंच येत नाही. मग काय येतं? संचित येतं. संचिताचा भाग सांगतो. प्रारब्ध, क्रियामान आणि कर्म. त्याच्यामध्ये 2 कर्म आहेत, एक क्रियामान कर्म आणि एक संचित कर्म. एक प्रारब्ध क्रियामान असे 2 आहेत. मग कर्म आम्ही जे केलंय त्या कर्माचा संचय नाम संचित.
संचित म्हणजे आम्ही जे कर्म केलंय त्या कर्माचा भाग आमच्या बरोबर येत असतो, आमच्या जन्माबरोबर येत असतो, शरीराबरोबर येत असतो, त्याचं संचित होतं. तुकोबाराय म्हणतात मला मी संचित मानतोय, त्याचं कारण आहे प्रेम राहणं. आणि प्रेम राहिल्यामुळे तुकोबाराय म्हणतात मी आता खऱ्या अर्थाने धन्य मानतोय, धन्य मी मानीन. तुकोबाराय राहणं आणि मग मांडणं तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात त्याचं कारण आहे मला परमार्थ साधना करायची आहे आणि परमार्थ साधनेकरता मला संचित मला अनुकूल आहे आणि जे संचित अनुकूल आहे आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात मी धन्य आहे. विडाला